नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे कोकणी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत करीत आहोत। आज आम्ही आलो आहोत सेंट्रल पार्कमध्ये फॅमिलीसोबत। स्नेहलताई आली आहे, श्रद्धाताई गावावरून आलेले आहे, वोटिंगसाठी आले होते आणि माझ्या लग्नाचं विटनेस पण तिला बनायचं होतं, त्यामुळे ती आली होती गावावरून। आणि सोबत नवीन नवरीला घेऊन पण आलो आहे सेंट्रल पार्कला। सुंदर असं निसर्गरम्य परिसर आहे। हा परिसर 20 एकरमध्ये विभागला गेला आहे। सुंदर असे पार्क्स आहेत, ते आपण बघतोय। गाडी देखील आहे, जर वयस्कर कोण येत असेल तर त्यांच्यासाठी सुंदर व्यवस्था केलेली आहे। सर, या गाडीची काय आहे पर पर्सन? तसं विषय नाही, फक्त त्यांना सिनियर सिटीजन हँडिकॅपवाल्यांना आम्ही फ्रीमध्ये फिरवतो। अच्छा, ग्राउंड दाखवतो। हे बघा, सुंदर अशी व्यवस्था गाडीची पण केलेली आहे, अगदी फ्रीमध्ये। इथे पूर्णपणे सिनियर सिटीजन हँडिकॅप लोकांना सोयी केलेल्या आहेत। आता आम्ही वर चाललो आहे। हे बघा, मस्त पार्क असं केलेलं लहान मुलांसाठी, अतिशय छान आहे। आता आज चढतोय आपण डोंगर, चला डोंगराच्या पायऱ्या चढल्यानंतर देवीचं दर्शन होणार आहे। ग्रँड सेंट्रल पार्कचा हा पूर्णपणे मॅप आहे आणि तुम्ही बघू शकता की 6 गेट आहे, त्याला प्ले झोन पण आहे, स्पोर्ट्स एरिया पण आहे, थीम गार्डन आहे, लेक साईड आहे। आपण आत्ता एंट्री करून प्ले झोनकडे जाणार आहोत आणि हे सुंदर असं नाव दिसतंय, नमो ग्रँड सेंट्रल पार्क। आणि सोबत फॅमिली बघा, मला सोडून मला व्हिडिओ बनवायला ठेवले आणि स्वतः एन्जॉय करतायत, फोटो काढतायत। नमस्कार, आपण प्ले झोनमध्ये आलेलो आहोत। सर्व लहान लहान मुलं दिसत आहेत आणि सुंदर असं लहान मुलांसाठी इथे पाळणे आहेत, बसण्या चढण्यासाठी रशीज वगैरे, घसरगुंडी आहे। खूप छान असं स्ट्रक्चर या सेंट्रल पार्कमध्ये लहान मुलांसाठी बांधलं आहे। आणि बघायला गेलं ना तर पूर्णपणे हा पैसा वसूल पार्क आहे आणि तिकीट फार महाग नाही, पर पर्सन 30 रुपये आणि 15 वर्षाच्या खालील मुलांना अगदी फ्री आहे। लहान मुलांसाठी असं सुंदर बोगदा आहे। ही आली पिल्लू आमचं। चिमू इकडून इकडून इकडून। अरे कुठे गेलं? अरे इथून जायचं, इथून जायचं। रेन डान्स, पळ 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 पळ, रेन डान्स, पळ पळ, रेन डान्स, पळ। मुलांचा रेन डान्स झालेला चालू आणि पुन्हा एकदा ए जा जा जा। हा रेन डान्स चालू झाला मुलांसाठी आणि फुल पैसा वसूल आहे आणि चिमू खूप एन्जॉय करते। तिथे गेली असते, पाय लावून आली असती। मामीला बसायचं होतं पण मामीची काही इच्छा पूर्ण होत नाही आहे, तर बाचीवरती तिने समाधान मानले।
आणि अशा प्रकारे चिमू या सर्व लहान मुलांबरोबर चांगले एन्जॉय करते. बोलो बटरफ्लाय बटरफ्लाय. त्या गेल्या दोघी त्याला चालायला. ये स्मिता या. अरे एडी आहे ना. ही व्हिडिओ पाहिजे. लहान मुलांसाठी खूपच छान इथे बनवलेलं आहे आणि मुलं खूप एन्जॉयमेंट करत आहेत. बघू शकता तुम्ही पाठीमागे अशा प्रकारे. आता आम्ही जातो आहोत लेक व्ह्यू. लेक पॉईंट आहे इकडे, त्या साईडला जातो आहे. तिकडे जाऊन आपण थोडी एन्जॉयमेंट करूया. आणि आपण बघत आहोत प्ले झोनमधून आता लेक झोनला चाललो आहे आणि पूर्ण फॅमिली लेक झोनमध्ये चालली आहे. आणि फॅमिलीसाठी म्हणा किंवा फिरण्यासाठी अतिशय हा स्पॉट चांगला आहे. आणि आता आपण लेक झोनकडे चाललो आहे आणि सुंदर अशी ब्रिज जे लेक झोनवरनं वरचा आनंद घ्यायला आपल्याला बघायला भेटेल. इतर वेळेला दीदी हा ब्लॉग बनवत असते वेगवेगळे, पण स्पेशली आज मला दिला आहे हा ब्लॉग बनवण्यासाठी की जेणेकरून मी एकूण एक सौंदर्य त्या सेंट्रल पार्कचं मी कॅप्चर करेल. लेक व्ह्यू आहे इथे आपण बघतो. सेल्फी पॉईंट देखील आहे इथे. सेल्फी पॉईंट आहे आणि खूप इथे सुंदर आपण फोटोज क्लिक करू शकतो. ही ब्रिजची एंट्री आहे आणि हे चालले आहेत ब्रिजवरती आणि सुंदर अशी एंट्री आहे. आणि मस्त असं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. आणि एकदा व्ह्यू दाखवूया. हा लेक पॉईंट व्ह्यू आहे. खूप सुंदर असं स्ट्रक्चर बनवलं आणि याने असं कोपरा बनवलेला आहे. आणि हा कोपऱ्यात सुंदर असा सनसेटचा व्ह्यू आपल्याला भेटला आहे आणि खूप छान वाटत आहे सेंट्रल पार्कचं. आणि हा सर्व टॉप व्ह्यू सेंट्रल पार्कचं पूर्णपणे.
हे खूप सारे असे पॉईंट्स आहेत जिथे येणारं पब्लिक फोटोज क्लिक करत आहे आणि खरोखर खूप अमेझिंग असं सेल्फी पॉईंट्स फोटो क्लिकसाठी वगैरे पॉईंट्स बनवलेले आहेत. बनवणे पडतं.